एक महत्त्वाची अपडेट अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणात ही मोठी अपडेट समोर येते। रणवीरच्या सेक्रेटरीला व्हॉट्सअॅप ऑडिओ पाठवून धमकी मिळाली आहे। सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्मा यालाही धमकी देण्यात आली आहे। धमकी देत कोट्यावधींच्या खंडणीची मागणी केली आहे। लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक आरजू बिश्नोईनं ही धमकी दिल्याची माहिती सूत्र देत आहे। त्यामुळे आता हे धमकीचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणी पोलीस कसा तपास करतात त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून काही वर्षांपासून खरं तर खळबळ उडालेली आहे। बिश्नोई गँगच्या धमक्यांचं सत्र हे सुरू आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, सलमान खान त्यासोबतच त्याच्या मेहुण्यालाही धमकी मिळाल्याचं कळतंय। त्यामुळे रणवीर सिंह धमकीनंतर या धमक्यांचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। काय अपडेट येते, पोलिसांकडून काय माहिती देण्यात आली आहे? नक्कीच प्रेरिता, आपण पाहिलं असेल आता गेल्या काही दिवसांमध्ये बिश्नोई गँगच्या टार्गेटवरती बॉलिवूडचे अभिनेते ते सातत्याने पाहायला मिळत आहेत। त्यांना ज्या धमक्या देण्यात येत आहेत त्यावर पोलिसांचीही नजर आहे। मात्र या बातमीवरती रणवीर सिंग यांच्या सेक्रेटरीला व्हॉट्सअप मेसेज ऑडिओ मेसेज आहे तो पाठवून धमकी देण्यात आली आहे। त्याचबरोबर त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगितलं जात आहे। आणि सलमान खान जे अभिनेते आहेत त्यांचे मेहुणे आयुष शर्मा यालाही धमकीचा येतो संदेश जो मेसेज आहे तो पाठवण्यात आलाय। नेमकं या मागे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित हस्तक आरजू बिश्नोई असल्याचाही जो संशय आहे तो व्यक्त केला जातोय। धमकीच्या ऑडिओमध्ये गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही जो एक संदेश देण्यात आलाय। पोलिसांची टीम या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करते आणि या संदर्भात जी काही कारवाई आहे ती करण्याचं पोलिसांकडूनही सांगितलं जातंय। अगदी महेंद्र, रणवीर आणि दीपिकाच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्याची माहिती समोर येते। तसाच बंदोबस्त सलमान खान त्याच्या मेहुण्याला देण्यात आलेला आहे का आणि कशी चौकशी सुरू आहे? तपास कुठपर्यंत पोलिसांचा पोहोचलाय? नक्कीच या संदर्भात संबंधित कलाकारांनी जे ती टीमने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आणि व्हॉट्सअप ऑडिओ जो आहे तो फॉरेन्सिक तपास त्याचा करण्यात येणार आहे आणि नंतर नंबर आणि लोकेशनही ट्रेस करण्याचं काम आहे ते सुरू आहे। सध्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून संबंधित कलाकारांच्या यंत्रणे सुरक्षा आहे ती या सगळ्या अभिनेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आणि पोलीस या प्रकरणी जे आहे ते सुरक्षा देण्याचं पोलिसांचं काम आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतं आणि या अभिनेत्यांच्या घराबाहेर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी उभे करण्यात आले। जी महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।